हे हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार सगळ्यांना। आणि आज आहे चौथा गुरुवार, तर मी आज केस धुवून रेडी झाले आणि आता मला पहिले देवपूजा करून नंतर घर वगैरे साफ करायचे, म्हणजे झाडू बाकी अजून झाडून आणि पुसून घ्यायचे। तर माझी मस्तपैकी देवपूजा झाली आहे आणि आता मी माझ्या डेलीच्या कामाला सुरुवात करते। माझे दररोजचं रुटीन झालं आहे की पहिले आंघोळ केल्यानंतर देवपूजा करायची आणि मग बाकीचे कामं करायची। आता माझे घर वगैरे सगळे क्लीन करून झाले, म्हणजे मी झाडून घेतले सगळे। तर आता वेळ झाली आहे पोछा मारायची आणि मी पोछा मारताना ना त्याच्यामध्ये मीठ टाकत असतो आम्ही 2-3 चमचे तरी मोठे। मीठ हे अँटीबॅक्टेरियल असतं असं मी ऐकले। आणि मीठ टाकून कोमट पाण्याने थोडीशी फरशी क्लीन केली ना तर त्यांनी ना जे काळे काळे डाग धब्बे असतात ना ते पण पटकन निघून जातात आणि फरशी जास्त क्लीन दिसते, त्याच्यामुळे आम्ही मीठ टाकतो। खालचा रूम तर झालाय पुसून, आता आले वरची रूम पुसायला आणि वरची क्लीन करते आणि मग खाली जाते। एवढी बादली घेऊन वरती यायला दम लागला। आणि तुम्हाला आज मी दाखवते मी स्लॅब टाकलाय तो कसा आहे, चला। हे बघा वरतून दाखवेन पण आता नाही, आता मला काम आहे। खालून असं दिसतंय आणि ही रूम खूप मोठी आणि मस्त रूम झाली। चला जाऊ द्या, आधी रूम क्लीन करूया। आमचा प्लॅन चालू आहे की ह्या रूमला पण थोडंसं मॉडिफाय करून घेऊया, म्हणजे की जसं हे वरती जे पाणी साचतं ना ते कमी करायचं आहे। त्याच्यासाठी आम्हाला ह्याच्यावरती परत स्लॅब नीट टाकून घ्यायचं आहे, म्हणजे त्याला नीट काहीतरी करतात ते करायचं आहे। आणि मग थोडंसं फर्निचर वगैरे ॲड करायचं आहे, जसं की इथं आम्हाला फर्निचर ॲड करायचं आहे, सगळं वरून पॅक करून टाकायचं आहे। आणि अजून थोडं माझ्या कबर्डमध्ये पण ॲड करायचं आहे, म्हणजे की ना जे पार्टिशन्स आहे ना ते खूप मोठे मोठे, त्याच्यामध्ये ना जास्त सामान बसतं पण ते पडतं असं डायरेक्ट कपाट उघडल्यानंतर वगैरे असं ना, मग ते ॲड करायचं आहे। आणि थोडंसं कलर वगैरे फ्रेश द्यायचा आहे, हा थोडा डल कलर वाटतो ना, मग कलर फ्रेश करून घेऊया आणि मग तुम्हाला रूम दाखवेल आमची, मग तुम्हाला माझे रूम टूर देईन रूमची। चला ते डिस्कशन होतच राहणार आहे, कशी रूम बनवायची काय बनवायची। पहिले माझं ज्या कामासाठी आले ते काम करून घेते, फरशी पुसून घेते आणि मग वरती खाली जाते बाकीचं काम करायला। तर माझं बाकीचं काम सगळं आवरलं आहे, फक्त पोळ्या बाकी आहे, कपडे वगैरे धुवून झाले आणि आता मी रांगोळी काढते। तर आज माझ्याकडं कॅमेरामॅन पण आहे रांगोळी दाखवायला। मागच्या वेळेस नव्हते कोणीच कॅमेरा धरून माझी रांगोळी दाखवायला, तर मी फक्त सांगितलं होतं। तर मी बोलणे पण खाल्ले त्यांचे की फक्त सांगत नको तू म्हणे, तू दाखवत पण जा। तर आज हे दाखवणार आहे, धरा। हाऊ इट इज, इट्स गुड। हा थोडी जास्त हवा आहे ना आज। मदर इंडिया काय करते तिकडं? मला भूक लागली, द्या ना जेवण करायला, मला लय भूक लागली। मस्त रांगोळी काढ, थोड्या वेळाने दाखव मग कशी झाली आहे। आणि मला इतकी भूक लागली ना खतरनाक वाली, असं वाटतं काय खावं आणि काय नाही। आता लोखंड जरी टाकलं ना पोटामध्ये तरी पचून जाईल, एवढी भूक लागली। अय मम्मी, अगं पोराला काही भूक बीक लागली काही आहे की नाही जेवायचं तुला काही डोक्यात? ए रे मम्मी, वाव मोर काढला का तू? स्वतःची डिझाईन आहे की तुझी? मग स्वतःचा दिमाग लावून का? मोराला तर तुराच नाही, मोराच्या डोक्यावर गाडीची तर हालत काय करून ठेवली आहे, पायलनी सगळं कचरा कचरा केला। ते काल त्या लोकांनी माल कालवला ना, ते सगळे खडीवर आले, नाही तर पहिले खूप छान असं प्लेन सरफेस होता का एकदम? प्लेन सरफेस झालेला होता। तू रांगोळी का काढत आहेस जरा सांगशील का? असंच मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार आहे ना। हो का, एक आटपाट नगर होतं, तोच गुरुवार आहे आज। चला मला लागली भूक, मी चाललो जेवायला। पाय लागे तुझा मोबाईल, बाय बाय। तर फायनली माझी रांगोळी काढून झाली आहे आणि माझे केस बघ किती विस्कटले, कारण की मी अजून केसच विंचरले नाही, ओले ना ते आता मी कोरडे करते आणि तुम्हाला पहिले मी रांगोळी दाखवते।
झाला नाश्ता? येस. काय काय खाल्लं? रात्रीची गुळदाची जिलेबी आणि 2 मेथीचे लाडू. फक्त 2च होते डब्यामध्ये? लय भारी वाटलं. खूप कंटाळा आला होता. पूजा मांडून झाली आहे. कंटाळा म्हणण्यापेक्षा आहे ना, सुचत नव्हती मला कोणती रांगोळी काढावी. मग अशी डिझाईन काढून दिली आहे. आता त्यांनी पूजा मस्तपैकी मांडली आहे. आणि ही देवीविषयी सांगितलं होतं की ही बसलेली देवी असावी, तर आम्ही चेंज करू काही दिवसांनी. उभी देवीला बसलेली देवी. आणि इथं पण रांगोळी काढून झाली. फायनल लुक बघू शकता. येऊ सारखा मोबाईल काम कमी मोबाईल जास्त. ब्रो नवीन ट्रेंड आलाय पाहिला का तुम्ही? हा आवलंय. प्रत्येक कपल उठून 2023 मध्ये फोटो टाकते. वर्षभर भांडण केले असते एकमेकाला आणला असेल धरून आणि इंस्टाग्रामवर प्रेम. आपण लाईक करायचं पुढे जायचं. तुम्ही नाही टाकलं पण इसके लिए प्रेम होना चाहिए ना जो दुनिया की दिखाने के लिए क्या? फिर हे जरुरी नाही का दोघं एक नवरा बायको मध्ये प्रेम असलं पाहिजे. ते सगळ्या फॉलोअर्सला दिसलं पाहिजे ना हाय म्हणून. हा ते जरुरी करायला पाहिजे ना. जरुरी हे नाही एका घरात आपलं प्रेम असलं पाहिजे, पण जरुरी हे दिसलं पाहिजे, दाखवलं पाहिजे ना हाय म्हणून. ठीक आहे ठीक आहे. खाऊ देतो का नाही काही माणसाला? असंच पाहिजे. याला त्याला नाव ठेवायला सांगा. कॉल येऊन राहिला मला ऑफिस. तर आज मी दुपारी थोडीशी रिलॅक्स होते. म्हणजे 2 वाजता बहुतेक मी ब्लॉग अपलोड केल्यानंतर मी काही नाही रिलॅक्स बसले होते थोडेसे. मी ज्यांना बघते यूट्यूब्सवर त्यांचे ब्लॉग्स बघितले आणि थोडा वेळ टाईमपास केला सुनील दादा आणि यांच्यासोबत. आणि नंतर आता मी स्वयंपाकाची वेळ झाली म्हणून घरातले झाडझूड वगैरे चहा पाणी झालं आहे सगळं. मग मी आता स्वयंपाकाला लागले, कारण आज उपवास आहे. मग लवकरच स्वयंपाकाला लागते. म्हणजे कसं उपवासाच्या दिवशी भूक लागलेली असते ना, तर मग लवकर आवरलं का लवकर नैवेद्य दाखवायचं. तर अत्यंतांचं इथं हे काम चाललं आहे. ते ती माती उचलून ठेवत आहे, कारण आम्हाला तुळस सेट करून द्यायची आहे. आज माझ्याकडून नवीन आणलेला कपचं उद्घाटन झालेलं आहे. तो फुटून गेलेला कप तर फोडलाय मी आज. फोडला म्हणजे गलती से फूट गया वो. तर आजचा आमचा मेन्यू आहे मसाले भात, तांदळाची खीर, चपाती. मसाले भातासाठीचे सगळे व्हेजिटेबल्स आता मी कापून घेते आणि मग नंतर भात बनवायला सुरुवात करते. सगळं कट करून झालंय. आता मस्त भात टाकून देते. अर्धा स्वयंपाक झालाय, अर्धा बाकी आहे. आणि आता तोपर्यंत आम्ही पूजा करून घेतो, पुस्तक वाचून घेतो ते पोथीचं, आणि मग उरलेला गरम गरम चपात्यांचा स्वयंपाक करू, जेवण करू. तोपर्यंत दिवा लावते मी आत्ता येईपर्यंत. तर उपवास सोडून झालाय, जेवण वगैरे झालंय, सगळं आवरलंय. तर सगळे गेले शेकायला. माझं पण आवरून मी पण चालले आता शेक घ्यायला थोडासा. आज थोडीशी थंडी पण जास्त आहे आणि मी लेट स्वेटर घातल्यामुळे मला थोडी थंडी वाजली, त्याच्यामुळे मी पण चालले आता. तर मित्रांनो जस्ट ना आम्ही शेकून आलो आहे आणि शेकोटी मस्त पेटवली होती. पायल तर गेली होती आमच्या भाचीला भेटायला, तर मग तिनं तिथं काही शूटिंग वगैरे नाही केलं आणि मग आता ती झोपली. तिला खूप थकल्यासारखं झालं होतं, तर मग मी म्हटलं चला ब्लॉग एंड करून देऊया. मी बघत होतो ते एडिटिंगच्या वेळेस ना, तर चला बाय, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत लाईक शेअर सबस्क्राईब. बाय बाय. But if I lay down and I play dead